रस्ता गर्दीने भरलेला होता. लोक वेगाने चालत होते, जणू कुणाला थांबायलाच वेळ नव्हता. त्या सगळ्यांत तो मुलगा चालत होता, लोकांमध्ये असूनही एकटा. कोणी त्याला धक्का देत पुढे जात होतं, कोणी मोबाईलवर हसत होतं, कोणी कुणावर तरी चिडलेलं. पण त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच शांत वेदना होती. त्याचं मन मात्र घरी होतं. आई जेवली असेल का? बाबांच्या औषधासाठी पैसे पुरतील का? आज उशीर झाला, घरात काळजी वाढली असेल. हे विचार गर्दीपेक्षा जड होते. तो चालत असतानाच एका लहान मुलाने बाबाचा हात धरला. ते दृश्य पाहून त्याचं काळी झालं. त्याला आठवलं, लहानपणी त्यानेही असंच बाबांचा हात धरून चालायचं. आज मात्र तो हात पकडणारा कोणी नाही, आणि हात धरण्यासाठी त्याच्यावर अवलंबून असलेले लोक आहेत. तो सिग्नलवर थांबला. लाल दिवा, लोक उभे, आणि मन अजूनच जड. त्याने डोळे मिटले. आईचा आवाज कानात घुमला, काळजी करू नकोस रे, देव आहे. तो हळूच हसला, कारण देवावरचा विश्वास आहे, पण उद्याची जबाबदारी त्याच्याच खांद्यावर आहे. हिरवा सिग्नल लागला. गर्दी पुढे सरकली. तोही चालायला लागला. पावलांमध्ये दम होता, पण थांबायची हिंमत नव्हती. कारण हा मुलगा स्वतःसाठी नाही चालत, तो घरासाठी चालतोय. गर्दीत हरवलेला हा मुलगा कुणाला दिसत नाही, पण कुणाचं तरी संपूर्ण जग त्याच्यावर उभा आहे.